तर महाराष्ट्रातील अंदाजे 17 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत। मंगळवारपासून या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना आता बसू लागलाय। सरकारी कार्यालयातील हेलपाटे वाचावेत यासाठी नागरिकांसाठी आपलं सरकार सेवा केंद्र किंवा ई सेवा केंद्र सुरू केली आहेत। संपामुळे या केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे, मात्र या केंद्रांवर नागरिकांची आता लूट केली जाते आहे असे प्रकार समोर आलेले आहेत। या सरकारी लुटारूंचा सजग नागरिकांनी पर्दाफाश करायला आता सुरुवात केली आहे। ज्या सेवेसाठी फक्त 45 रुपये घेतले जातात त्याच सेवेसाठी या केंद्रांमध्ये किमान 200 ते 300 रुपये घेतले जात असल्याचं दिसून आलंय। बीडमधल्या एका आपले सरकार सेवा केंद्रामध्ये नागरिकांना नेमका काय अनुभव आलाय तो आपण पाहूया। किती दिवसात 15 ते 20 दिवस। पैसे किती लागतात डॉक्युमेंट घेऊन येणार। तरी अंदाज एक आकडा डॉक्युमेंट व्हायचं ना काय होईल त्याला पण हेड आहे का आहे ना कोणाची काकाची त्याचे कार्ड आहे त्याचे कार्ड आहे त्याच्या कोणाची तुमचं कार्ड आहे का हां तुमच्या काकाची घेऊन या घेऊन आल्या पैसे नाही आणि उत्पन्नाला किती पैसे लागतात उत्पन्नाला किती दिवसात 3 दिवस 3 दिवसात अर्जंट नाही होणार कधी पाहिजे तुम्हाला उद्या दिलं तर चालेल ना डॉक्युमेंट उद्या संध्याकाळपर्यंत भेटत संध्याकाळ अधिकारचं काय होईल का घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा कितीपर्यंत पाहिजे उत्पन्न उत्पन्न काय त्याचा उत्पन्नाचं नाही आपलं ते उत्पन्नाचं बी लागणार आहे आणि कास्ट सर्टिफिकेट कासाच्या वेळ 15 रुपये कास्ट लागते ना त्याला किती दिवसात मिळेल कमीत कमी आपल्याला 15 दिवस प्रोसेस आहे अर्धा दिवसात 7-8 दिवसात प्रयत्न करू झालं तर ठीक नाही तर असं कन्फर्म नाही सांग 15 ते कालावधी 15 ते 20 दिवस 15 दिवसापर्यंत कमीत कमी झालं तर किती खर्च येईल तरी 1000 1000 रुपये आज देतो मग 2-3 दिवसात